श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले बकवध पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, पाणी आटपून गेल्यावर मासे तडफडून मरतात, त्याप्रमाणे मी निघून गेल्यावर आणि आपणही निघून गेल्यावर आपली ही 2 कोवळी मुले तडफडून मरतील, हे मला अगदी स्पष्ट दिसत आहे. याचा अर्थ असा की आपण जर आम्हा सर्वांच्या अगोदर निघून गेलात तर माझे आणि आपल्या या 2 मुलांचे मरण ओढवलेच म्हणून समजा. या साऱ्याचा विचार करून आपण माझ्या एकटीच्या त्यागाला परवानगी देणे हेच सर्वथा प्रशस्त आहे. पतीच्या पूर्वी मरण येणे ही अपत्यवती स्त्रीच्या दृष्टीने परमभाग्याची गोष्ट आहे, असे धर्मज्ञ पुरुषांचे म्हणणे आहे. आपल्यासाठी मी या पुत्राचा त्याग केला आहे आणि कन्येचाही त्याग केला आहे असे समजा. माझ्या नातलगांचा देखील मी त्याग केला आहे. माझे जीवन सर्वस्वी आपल्याच अधीन आहे. यज्ञ, तपश्चर्या, यमनियम आणि अनेक प्रकारची दाने इत्यादींच्या योगे पतीविषयीची स्त्रीची दृढ निष्ठा व पतीचे प्रिय आणि हित करण्याची तिची तत्परता सिद्ध होत असते. तात्पर्य, जे करावयाचा मी निर्धार केला आहे ते धर्माला सर्वस्वी अनुसरूनच आहे, स्पृहणीय आहे. आपले आणि आपल्या कुळाचेही हित त्यात सामावलेले आहे. आपली अपत्ये आपल्याला कितीही प्रिय असली आणि पत्नीही तशीच प्रिय असली तरी संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्यांचा बेलाशक त्याग करावा, असेच प्रज्ञावंत पुरुषांचे सांगणे आहे. मग द्रव्याचा आणि मित्रांचा त्याग करावा हे सांगण्याची जरूरच नाही. पुढे येणाऱ्या आपत्तीतून आपला बचाव करता यावा म्हणून अगोदरच धनसंचय करून ठेवावा. वाटेल तेवढे द्रव्य खर्च करावे, पण पत्नीचे रक्षण करावे आणि स्वतःचे रक्षण करण्याचा निकडीचा प्रसंग ओढवल्याबरोबर पत्नीचीही फिकीर करू नये आणि पुत्रांचीही फिकीर करू नये. नित्य स्वतःच्याच जीवाकडे पाहावे. दृष्ट फल आणि अदृष्ट फल या दोन्ही प्रकारच्या फलांसाठी माणसाला पत्नी, पुत्र, कन्या, धन आणि गृह या सर्वांची आवश्यकता आहे, असा शहाण्या लोकांचा निर्णय आहे. एका बाजूला सबंध कुळ आणि दुसऱ्या बाजूला वंशाचे सातत्य टिकवून ठेवणारा कर्ता पुरुष अशी जर तुलनाच केली तर भार्या, पुत्र, धन आणि गृह या सर्वांपेक्षा घराण्यातला कर्ता पुरुषच अधिक श्रेष्ठ ठरतो, असाच प्रज्ञावंत पुरुषांचा निर्णय आहे. माझ्या साऱ्या बोलण्याचे तात्पर्य इतकेच की आपण माझा उपयोग करून घ्या, मला बळी जाण्यास परवानगी द्या आणि आपण स्वतःच आपले रक्षण करा. आर्य, मला मरण्याची आपण परवानगी द्या आणि माझ्या या 2 लेकरांचा आपणच प्रतिपाळ करा. स्त्री ही केव्हाही अवध्यच असते, असे धर्मतत्व निर्णय करताना धर्मज्ञ प्रज्ञावंतांनी सांगून ठेवले आहे. राक्षस हे धर्मज्ञ आहेत असे म्हणतात. यामुळे हा बकासूर मला कदाचित मारणारही नाही. पुरुषाचा वध करण्यात कसलाही प्रत्यवाय नाही, पण स्त्रीचा वध मात्र आक्षेपार्ह मानलेला आहे. धर्मतत्व आपण जाणताच, म्हणून स्त्री अवध्य आहे म्हणून आपण मलाच त्या राक्षसाकडे पाठविणे उचित ठरेल. मी आजवर उपभोग्य गोष्टींचा इच्छेप्रमाणे उपभोग घेतला आहे. मनाला आवडणाऱ्या गोष्टींची प्राप्ती करून घेतली आहे.
धर्माचेही यथास्थित आचरण केले आहे. आपल्यापासून मला चांगली संततीसुद्धा झाली आहे. यामुळे मला मृत्यूपासून कोणतेही क्लेश होणार नाहीत. मला आपत्ये झाली आहेत ती आता प्रौढ झाली आहेत. मी आपली नित्य आवडती होते. या साऱ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून मी आता मरणाविषयी माझ्या मनाचा निर्णय केलेला आहे. आर्य, आपण माझा त्याग केला तरी आपल्याला दुसरी एखादी भार्या केव्हाही मिळेल आणि आपला धर्म, गृहस्थ धर्म पुन्हा सुप्रतिष्ठित होईल. आपली बुद्धी निर्मळ आहे. पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह केला तर तो अधर्म होत नाही, पण स्त्रीच्या बाबतीत मात्र पहिल्या पतीच्या पश्चात दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे हा फार मोठा अधर्म आहे. या साऱ्या गोष्टींचा नीट विचार करा. आत्मघात आक्षेपार्ह आहे हेही ध्यानात घ्या आणि या घटकेला आपण आपले स्वतःचे रक्षण करा, आपल्या कुळाचे रक्षण करा आणि या 2 लेकरांना वाचवा. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, पत्नी असे बोलल्यावर पतीने तिला गाढ आलिंगन दिले आणि दुःखाचा आवेग असह्य झाल्यामुळे धीर सोडून त्याने आपल्या पत्नी समवेत अश्रू ढाळले. वैशंपायन म्हणाले, त्या दुःखी कष्टी पती पत्नींचा हा असह्य विलाप ऐकल्यावर त्यांची कन्या दुःखाने अगदी व्याकुळ होऊन आपली म्हणाली, आई, बाबा, तुम्ही दोघेही दुःखावेगाने हीन-दीन होऊन असे अनाथासारखे कितीतरी वेळ कशासाठी बरे अश्रू ढाळीत बसला आहात? थोडा वेळ मी काय म्हणते ते तरी ऐका आणि माझे म्हणणे ऐकून घेतल्यावरच मग काय योग्य वाटेल ते करा. धर्माच्या आदेशानुसार माझा तुम्हाला केव्हा तरी त्याग करावाच लागणार आहे. माझ्या विवाहाच्या निमित्ताने ज्या अर्थी माझा त्याग अपरिहार्य आहे, त्या अर्थी माझ्या एकटीच्या त्यागाने आपले सर्व घर अबाधित राहणार असेल तर आत्ताच माझा त्याग करा. हे अपत्य मला उद्धरून नेईल असा विचार करूनच माणसे अपत्याचा हव्यास करीत असतात. आता हे संकट साक्षात दाराशी आले असता होडीच्या सहाय्याने नदीतून तरून जावे, त्याप्रमाणे माझ्या मदतीने तुम्ही या संकटातून तरून जा. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.